नमस्कार. आज आपण चटपटीत लगेच तोंडी लावता येईल अशी लोणच्याच्या मसाल्यातली मिरची पाहणार आहोत. लोणच्याचा मसाला थोडाफार तर शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही ही चटपटीत मस्त मिरची करू शकता. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी या ठिकाणी मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेल्या आहेत. आणि ही मिरची घेताना मी जाड सालीची आणि कमी तिखट अशी घेतलेली आहे. या मिरचीचे देठ न काढता मी अखंड अशी उभी 2 भागामध्ये चिरून घेत आहे. मिरची चिरण्याआधी हाताला थोडं तेल लावा, त्याच्यामुळं आपल्या हाताची आग होणार नाही. आणि या पद्धतीनं जमेल असं मी त्याच्यामधले बियाही काढून घेत आहे. हे पहा, मी सर्व मिरच्यांचे तुकडे करून त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. यानंतर कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक 5 ते 6 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक चिमूटभर हिंग घातला आहे आणि थोडासा कढीपत्ता या ठिकाणी मी घालत आहे. ही थोडंसं तडतडलं की याच्यामध्ये आपण चिरलेली ही हिरवी मिरची घालून घेणार आहोत. आणि छान अशी 1-2 मिनटं छान वर खाली अशी परतून घ्यायची. आपल्याला ही मिरची अगदी तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे. हलवत राहायचं जेणेकरून आपली मिरची छान आता सगळ्या बाजूनी भाजली जाईल. या मिरचीबरोबर ही लसूण आणि कढीपत्ताही छान भाजला जातो. ही मिरची अगदी टेस्टी आणि चटपटीत अशी होते आणि ही तुम्ही तोंडी लावण्यासाठी भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकता आणि अगदी ऐनवेळीही होते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता हे छान असे थोडं परतल्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि आपल्याला 1-2 मिनटं पुन्हा परतून याच्यावरती झाकण लावून हे आपल्याला थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. हे पहा, मिरची आपली अगदी छान आता मऊ झाली आहे. असं केल्यामुळं थोडी भाजायला बरं पडतं. नाहीतर मग कडक असेल तर मग ती सगळ्या बाजूनी मिरची भाजायला किंवा आपल्याला परतायला थोडं कठीण जातं. या पद्धतीनं मी आता असे हलवत एक 5 मिनटं ही मिरची छान अशी या तेलामध्ये रंग बदलेपर्यंत अशी भाजून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लसूण ही आपली छान आता भाजली गेली आहे. ही लसूण ही ह्या मसाल्यामधली खायला खूप छान लागते. हे पहा, छान आपली आता मिरची भाजली गेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. आणि हळद आता मी सुरुवातीला या मिरचीला पूर्ण असे हलवून लावून घेत आहे. हळद अशी सगळ्या बाजूने लागली गेली की याच्यामध्ये मी हा लोणचे मसाला घेतलेला आहे आणि तो मी 2 चमचे ह्या ठिकाणी घालत आहे. ह्या ठिकाणी मी हा विकतचा लोणचे मसाला वापरला आहे. तुमच्याकडं जर घरगुती तुम्ही केला असेल तर तो घातला तरीही चालेल. त्याच्यामध्येही खूप छान लागते. विकतच्या लोणचे मसाल्यामध्ये लाल तिखट असतं, त्याच्यामुळं मी या ठिकाणी लाल तिखट वापरलेलं नाही आहे. पण रंगासाठी म्हणून एक पाव चमचा तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता. आता हे पहा, अगदी तेलामध्ये हा मसाला आणि ही मिरची छान अशी आपली भाजली गेली आहे किंवा आपली मिरची आता तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही मिरची आता काढून घेऊ. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.